नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाला विरोध तीव्र होत असतानाच कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील तब्बल 18 गावातील शेतकऱ्यांना भूसंपादनासंदर्भात ऑनलाईन नोटिसा प्राप्त झाल्यामुळे शेतकरी कमलेचे आक्रमक झाले आहेत। या नोटिसींची गंभीर दखल घेत करवीर तालुक्यातील संतप्त शेतकऱ्यांनी आज थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली। अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांची भेट घेऊन महामार्ग रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन सादर केले। एकीकडे संपूर्ण कोल्हापूर जिल्हा आणि शेतकरी शक्तीपीठ महामार्गाला कडाडून विरोध करत आहेत। महामार्ग रद्द करण्याची मागणी होत असताना प्रशासनाकडून चोरट्या मार्गाने ऑनलाईन नोटिसा कशा काय बजावल्या जात आहेत असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी यावेळी प्रशासनाला विचारला। माझी भूमिका मी पहिल्यांदाच जाहीर केली की शेतकऱ्याच्या शेतीवरून हा शक्तीपीठ जायला नको। मी माझ्या विधानसभेमध्ये हे सगळ्या भूमिका मांडलेल्या आहेत आणि ऑनलाईन आता मोजणीच्या नोटिसा यांना दिलेत। मला वाटते की या संदर्भात मी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब असतील, त्याचबरोबर हसन मुश्रीफ साहेब असतील, ज्यांच्या मतदारसंघातून हा रस्ता जातो आणि शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये हा रस्ता जातो, सांगलीचे काही आमदार सत्यजित देशमुख आहेत, आम्ही सगळीच मंडळी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे, शिंदेसाहेबांना भेटून सांगायला लागलोय की या ठिकाणून शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय आणि शेतकऱ्यांची शेती उद्ध्वस्त न करता असा कोणताही असा मार्ग करू नका की ज्यामधून हे उपजीविकेचं साधन आहे आणि शेतकऱ्याच्या संमतीशिवाय कोणत्याही मोजण्या असतील किंवा आणि काही गोष्टी अनुषंगिक असतील तशा पद्धतीनं करू नका। या ठिकाणी या संदर्भात लवकरच आम्ही बैठक घेतो। करवीर तालुक्यातून वाकरे गावातून शक्तीपीठ महामार्ग बांधित शेतकरी बोलतोय। शक्तीपीठ महामार्ग जर शासनानं रद्द केला तर चांगलं आम्ही त्यांचं शासनाचं कौतुक करतो आणि परत त्यांना 29च्या निवडणुकीत त्यांना परत आणि सत्तेवर पाठवतो एवढी मी ग्वाही देतो। परत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व आमदारांनी शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा एवढी माझी अपेक्षा आहे। परत पूर्वेकडील शक्तीपीठ महामार्ग तिकडला तय होता तो पश्चिमेकडे का आणला हे मला पहिले शासनाला विचारायचं आहे। कशासाठी आणला त्यांनी? का शेतकऱ्यांच्या माती मारायला लागल्यात? शेतकरी पूर्ण भूमीहीन होणार आहेत आणि शेतकरी देशोधडीला लागणार आहे। आताचीच बघा परिस्थिती चिखलीमध्ये काय झालेलं आहे, पुराचं पाणी यायला लागले, तशीच परिस्थिती करवीर तालुक्यामध्ये होणार आहे। कुंभी कासारी साखर कारखाना त्याची गाळप क्षमता वाढवली कशा कारण का शेतकरी आहेत म्हणून, आणि कुंभी कासारी साखर कारखाना जर शक्तीपीठला जर शक्तीपीठ जर झाला तर कुंभी कासारी साखर कारखाना ऊस कमी पडणार आहे, कारखान्याचा कुंभी कारखान्याचा तोटा होणार आहे, कामगारांचा तोटा होणार आहे, सभासदांचा तोटा होणार आहे, आमचा सर्व शेतकऱ्यांचा तोटा होणार आहे। याला जबाबदार शासन आहे। म्हणून शक्तीपीठ महामार्ग एवढा रद्द व्हावा एवढी माझी बोलून माझं भाषण संपवतो। जय हिंद जय महाराष्ट्र। शेवटपर्यंत लढाई लढणार जरी नाही। ऑनलाईन नोटीस आल्यामुळं आम्हाला निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्याकडे यांनी भाग पडलेला आहे। आम्हाला नको असलेला शक्तीपीठ आता हा जो पंढरपूर कोल्हापूर रस्ता उदाहरणार्थ त्या रस्त्यालाच माणूस नाही आणि नको असलेला शक्तीपीठ कशासाठी आपण द्यायला आले ती? हा जर रस्त्याला माणसं नाही, वाहनं नाही आणि कशाला रस्ते शक्तीपीठ सरकार करायला या हिची काय गरज नसलं आमच्यावर लादू नका। हा ज्या रस्त्याला माणसं नाहीत, कोल्हापूर बेंगलोर रोड पुणे बेंगलोर रोड मोकळा पडलेला आहे, तो रस्त्याचा काय मापूर आहे आणि नको ते रस्ते कशाला करत बसले आहात? त्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे। शेतकरी जगायला पाहिजे तरच याचा उपयोग होणार आहे, नाही त्याचा काय अर्थ नाही शेतकऱ्या जगण्यात। आत्मदानचा विषय प्रत्येकाने मांडलेलाच आहे, शेतकऱ्या शेवटी पर्यायाने आत्मदान केल्याशिवाय या नोटिसा त्वरित थांबवण्यात याव्यात आणि शक्तीपीठ महामार्ग पूर्णपणे रद्द करावा अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे मांडली। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।